संपन्न, भाषा संपन्न, साहित्य संपन्न जगात देशच आहे. मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही भारताला खरे ओळखा. भारत हा जगातला नंदनवन असलेला देश. आपल्याला भारत इतका मोठा होईल. एक तर तुम्हाला माहिती आहे का की आपण आता काही दिवसापूर्वी चीनला मागे टाकलं. कुणाला सांगते कशात मागे टाकलं चीनला आपण? लोकसंख्या. ही काही चांगली गोष्ट नाही केलेली आपण. चीनला लोकसंख्येच्या मागे टाकलं ही चांगली गोष्ट नाही केलेली. तुम्हाला माहित आहे का 86 साली चीन, समजून घ्या तो, 86 साली चीनने नो चाइल्ड इयर, 86 साली चीनने नो चाइल्ड इयर 80 सालापासून प्रचार केला की 86 साली आपल्या देशात एकही बाळ जन्मता कामा नये. आणि 86 साली चीनमध्ये बाळ जन्मलं नाही. त्यामुळे 86 पासून आज अखेर त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे आपण पुढे गेलो आणि ते मागे राहिले. म्हणजे त्यांनी लोकसंख्या नियंत्रणावर विजय मिळवला. आपण नाही मिळवू शकलो कारण आपण तसा प्रयत्नच केला. आणि याच्यानंतर जगात असे देश आहेत छोटे छोटे की तुम्ही युरोपमध्ये जाल, आपले प्रश्न केवढे मोठे आहेत. शिक्षणाने हे प्रश्न आपल्याला सांगायला पाहिजे. तुम्ही रेल्वेने कुणी प्रवास केलाय? केला असेल सगळ्यांनी. आपली रेल्वे किती डब्यांची असते कुणाला माहित आहे? किमान किती डब्यांची आपली रेल्वे असते? बघा ना, आपल्याला काही शिकवलं नाही. किमान आपली रेल्वे 18 डब्याची आणि जास्तीत जास्त 22 डब्याची असते. युरोपमध्ये 3 डब्याची रेल्वे असते, फक्त 3 डब्याची रेल्वे. आपल्याला 22 डबे का लागतात? तर आपली लोकसंख्या जास्त आहे. त्यांना 3 डबे का लागतात? त्यांची लोकसंख्या कमी आहे. म्हणजे आपल्या पुढचे प्रश्न मी सांगणार. दुसरं, 22 डब्याची रेल्वे करून रेल्वेचं तिकीट किती महिने आधी काढायला लागतं? 3 महिने. तर रिझर्वेशन मिळून तिथे कधी जा, बसायला जागा नाही. आपल्याकडे बसमध्ये जा, बसायला जागा नाही म्हणत आधी सॅक टाकायची, जागा पकडायची, मग जायचं. जगामध्ये लोकसंख्या शिक्षण नावाचा एक विषय कॉलेज